सगळ्यांना स्क्रीन शेअर झालेली आहे? Yes, ma'am. Yes. Okay, ठीक है. Let's start with this practical. Of course, this practical needs to be physically, and it should be conducted on field. Then and then only you will understand how to take a sample for analysis and to know the whole and soul of that soil science. Okay. Yes. Are you? Screen is visible to you all. No, ma'am. Okay. Sure. Now it is. Okay. Now it is cleared. Now it is clear. Yes, ma'am. Okay. So, tell me first of all, what is mean by soil sampling, and why it is necessary? Why soil testing is most important today? Means at this situation, soil sampling is most important criteria to for crop production. So, can you tell me what is mean by soil sampling and why it is necessary? Have you heard किंवा आपल्या घरची सॉइल सॅम्पल कोणी टेस्टिंग साठी दिलेली आहे, त्याच्यासाठी काय काय केलं होतं, कोणी केलं असेल तर सांगायचंय, बोलायचंय, बिकॉज दिस इज अ प्रॅक्टिकल अँड टू वे कम्युनिकेशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. So you can understand how we are going to conduct this practical. Okay, so दोन्हीकडून मला कम्युनिकेशन झालं पाहिजे. बोलायचं याच्या आधी कोणी सॉइल सॅम्पलिंग, कोणाच्या घरी सॉइल सॅम्पलिंग केलेलं आहे, जर सॉइल सॅम्पलिंग केलं असेल तर त्याचा जे रिपोर्ट आहे त्याच्यावरती काय काय असते, त्या रिपोर्ट मध्ये काय बघायला भेटतंय? येस, एनीवन बोलायचंय? Have you heard this word soil sampling, soil testing, soil schemes ज्या आता आल्या होत्या 2015 पासून सॉइल टेस्टिंग ची स्कीम हे गव्हर्नमेंट अंडर सुरू झाली होती. तर त्याच्या अंडर कोणी आपल्या जमिनीचे किंवा माती परीक्षण करून घेतलेले आहे असं कोणी आहे का आपल्या बॅच मध्ये? बरं, माती परीक्षण म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय सॉइल टेस्टिंग? बोलायचंय तुम्हाला जे माहितीये. हा, आपल्याला मातीमध्ये किती न्यूट्रिएंट आहेत, कुठले द्यायला लागणार आहेत आपल्याला झाडांसाठी. समजा आता एखाद्या झाडामध्ये पीएच ऑफ सॉइल. हा, पीएच त्याचा. पीएच म्हणजेच काय, त्याला आपण सामू म्हणतो. ओके, पीएच ऑफ सॉइलच फक्त त्याच्यामध्ये आपण डिटरमाइन करतोय का? बाकीचे पण क्रायटेरियाज आहेत ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चर मध्येच आपल्या झालं होतं की सॉइलचे आपले फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज आहेत, त्या जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळात फिजिकली सॉइल कशी आहे, त्याच्यानंतर केमिकली सॉइल कंटेंट काय आहे ते कळण्यासाठी आपल्याला सॉइल टेस्टिंग करणं अतिशय गरजेचं आहे, माती परीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. आणि 2015 पासून सॉइल ऑफ द इयर म्हणजे इयर ऑफ अ सॉइल म्हणजे सॉइलला सगळ्यात महत्वाचा काय दिलं होतं की महत्व दिलं होतं. HO हू जे आपल्या ह्याच्यामध्ये आहे 7 वर्ल्डचे जे हे आहे त्याच्यामध्ये ही स्कीम सगळ्यात महत्व त्याच्यामध्ये दिलं होतं आणि त्याच्या अंडरच आपण आपल्या महाराष्ट्रात सॉइल टेस्टिंग आणि माती परीक्षणासाठी खूप सारे स्कीम्स त्याच्या अंडर राबवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मोफत शेतकऱ्यांना काय करून दिलं होतं, माती परीक्षण करून देण्यात आलं होतं. तर कोणी याआधी माती परीक्षण केलेलं आहे घरी? आता बऱ्यापैकी सगळे जे आहेत आपला ह्याच्यामध्ये ते शेतकरी बॅकग्राऊंड असले असे
कारण का आपण 7/12 जोडलाय म्हटल्यानंतर ऑफकोर्स आपली शेती आहे आणि या शेती म्हटल्यानंतर हा सगळ्यात बेसिक गोष्ट आहे की आपण आपल्या जमिनीची काळजी घेतोय म्हटल्यानंतर आपल्याला जमिनीची काळजी घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात मुळात महत्वाची गोष्ट करायची आहे म्हणजे तीच म्हणजे माती परीक्षण. बोलायचंय कुणी केलंय ह्या आधी? कोणी Yes, ma'am. इंटरेस्टेड आहे? येस बोला. केलंय. आपलं नाव? विशाल टकले. ओके. आपलं गाव कोणतं? नगर, कर्जत तालुका. कर्जत तालुका. ओके. त्या सॉइल सॅम्पल मध्ये तुम्ही कसं सॅम्पल घेतलं होतं किंवा काय किंवा म्हणजे आता तुम्ही तर ते केलं नसणार आहे ऑफकोर्स तुमच्या वडिलांनी ते केलं असणार आहे. कसं केलंय? काय केलंय? सांगू शकताय? जमिनीच्या वेगवेगळ्या भागातून त्यांनी माती काढली होती. 5 ते 10 मीटर खोल म्हणजे आतमधली माती काढून मग गेलते घेऊन. कोण केले होते? हे प्रोसिजर कोणी केली? वडिलांनी केली? मी आणि पप्पांनी. ओके. हां. मग त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट आला किती दिवसांनी? रिपोर्ट आलता एखादा आठवड्याने दिलता त्यांनी. ओके. त्या रिपोर्ट मध्ये काय बघितलं तुम्ही? काय काय दिसलं तुम्हाला? त्या टायमाला नाही समजलं मॅम. तेच तरी पण तुम्ही थोडंसं वाचलं असेल ना की बाबा काय त्याच्यामध्ये काय नाही. नाही मॅम मी नाही बघितलं त्याला फक्त एवढंच. ओके. आता काय करायचं हा टॉपिक झाल्यानंतर तुम्ही तो रिपोर्ट काढायचा आहे, तो रिपोर्ट बघायचा आहे आणि त्या रिपोर्टचा फोटो काढून तुम्ही पर्सनली मला सेंड करायचा की मी त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं हे तुम्हाला लगेच समजून जाणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे सॉइल टेस्टिंग किंवा आपण त्याला माती परीक्षण म्हणतो. माती परीक्षण करण्यामागचं कारण असं आहे की आपल्या जमिनीचं जे फर्टिलिटी स्टेटस आहे ते समजून घेण्यासाठी मुळात आपल्याला त्या सॉइलचा सामो म्हणजे सॉइल पीएच, त्याच्यानंतर सॉइल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अवेलेबल न्यूट्रिएंट म्हणण्यापेक्षा त्याला आपण काय म्हणूया नायट्रोजन NPK हे सगळ्यात महत्वाचे घटक आहेत. त्याच्यानंतर बाकीचे सगळे मायक्रो न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये कॉपर आलं, मॅग्नीज आले, त्याच्यानंतर झिंक आलं, आयर्न आले. तर हे काही मायक्रो न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये कितपत अवेलेबल आहेत ते जाणून घेण्यासाठी. त्याच्यानंतर सेकंडरी न्यूट्रिएंट्स जे आहेत ते आपल्या सॉइल मध्ये अवेलेबल आहेत का? हे आपल्याला सॉइल मध्ये उपलब्ध आहे का हे जाणून घेण्यासाठी मुळात आपल्याला सॉइल अनालिसिस करणं अतिशय गरजेचं आहे. आजच्या घडीला जर बघायला गेलं तर आपण काय करतोय की चला काही अंदाज नाही घेत आहे, काय करत नाही. आपण काय करतो पीक घेतल्यानंतर सपोज त्याच्यात आपण सगळ्यात महत्वाचं पीक आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं सगळीकडं ते म्हणजे ऊस. ज्याचं सगळ्यांचं म्हणणं त्याच्यामध्ये एक असतं की ऊस म्हटलं की त्याला खूप सारं खाद लागतं आणि त्याचं प्रमाण सुद्धा आपण काय करत नाही मॅनेज करत नाही किंवा ते आपल्याला म्हणजे नेहमी आपल्याला ते खत दिलंच पाहिजे असा आपला काय असतो एक मत झालेलं असतं. सो बॅकग्राऊंड व्हॉइस कोणाचा चालू आहे आणि प्लीज बंद करावा. इट इज डिस्टर्बिंग अस. सो याच्यामुळं काय झालेली आहे जे शारपटपणा आहे किंवा सॉइल मातीमध्ये जो शारपटपणा आहे तो वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं आपल्या माती ह्या उपजाऊ बनत चाललेल्या आहेत. आणि ह्यासाठी आपल्याला सगळ्यात आता महत्वाची कंडिशन अशी झालेली आहे की महत्वाची माती परीक्षण करून घेणं आणि त्याच्यानुसार आपण त्याचे डोसेस प्लॅन करणं हे अतिशय काळाची गरज बनलेली आहे. आणि आज आपण जे BSc ऍग्री ऍज अ स्टुडंट तर हे सगळ्यात मुळात त्याचा अवेअरनेस आणून देणं हेच आपलं काय झालेलं आहे मुळात कर्तव्य झालेलं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस प्रॅक्टिकल दॅट इज स्टडिंग ऑफ सॉइल सॅम्पलिंग टूल्स, collection of representative sample, its processing and storage. First of all, what is mean by soil sampling? Soil sampling is nothing but a collection of soil samples from which composites of various types of soil with various types of slopes. म्हणजे काय एक
अर्धा किलोमीटर जर 1 किलोमीटरच्या अंतरावरती गेला किंवा स्लोप आला त्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणची माती काय होत जाते, त्याची काय होत जाते, जडण-घडण म्हणा, त्याच्यातली जी केमिकल प्रॉपर्टीज आहे, त्याची फिजिकल अपीअरन्स सुद्धा काय होत असते, चेंज होत असते. ओके. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, आपल्याला एका एकरापेक्षा जास्त जमिनीचं जर आपल्याला एखादं स्टेटस काढायचं असेल, सॉइल फर्टिलिटीचं स्टेटस काढायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागलं, आपण अख्ख्या जमिनीचा आपण काय करू शकत नाही, सॅम्पल घेऊ शकत नाही. आपल्याला सॅम्पल कलेक्ट करायचंय म्हणजेच काय, त्या जमिनीची रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल आपल्याला कलेक्ट करायचंय. रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल म्हणजे काय, की त्या अख्ख्या एका एकराचं त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, सॉइल सॅम्पल्स कलेक्ट करायचे आहेत. मग ते वेगवेगळ्या ठिकाणी कुठली माती घेतली पाहिजे, कशी माती घेतली पाहिजे, हे आपल्याला समजणं अतिशय गरजेचं आहे. ठीक आहे. तर हाऊ टू कलेक्ट सॉइल सॅम्पल. सो सॉइल सॅम्पलिंगचे जे टूल्स आहेत ते खाली तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यामध्ये कोर सॅम्पलर्स आहेत. कोर सॅम्पलर्स म्हणजेच काय, त्याला आपण वेगवेगळे सॅम्पल्स कलेक्ट करण्यासाठी आगार हा जो सगळ्यात महत्वाचा इन्स्ट्रुमेंट आहे ते आपल्याला लागतं. तर आगारनी आपण काय करू शकतो, सॉइल सॅम्पल्स कलेक्ट करू शकतो. बट कॉमनली जर बघायला गेलं, जर शेतकरी जर बघायला गेलं, तर त्याला कोर सॅम्पलर म्हणा किंवा पोस्टल होल अगार म्हणा किंवा आगार बोललं तर त्याला काही समजणार नाही. त्यासाठी आपण जे वापरतो त्याच्यामध्ये खुरपी आणि सगळ्यात महत्वाचे जे कुदळ असेल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यानेच आपण काय करतोय, सॉइल सॅम्पल बेसिकली कलेक्ट करत असतो. पण जर सायंटिफिक व्ह्यूनी जर बघायला गेलं, ओके, कुठल्याही रिसर्च स्टेशन वरती गेला किंवा कोणत्याही अनालिसिस असेल, तर अनालिसिस साठी आपल्याला हे सॅम्पलर्स लागत असतात. त्याच्यामध्ये कोर सॅम्पलर आलं, त्याच्यानंतर पोस्टल होल अगार आले. हे तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी असणार आहेत, जे की तुम्हाला 1 मार्क आयडेंटिफिकेशन साठी असणार आहे आणि 1 मार्क तुम्हाला त्याचा पर्टिक्युलर कोणत्या मातीमध्ये कोणतं आगार वापरायचं आहे याच्यासाठी तुम्हाला आयडेंटिफिकेशन साठी तुम्हाला 2 मार्काचं प्रॅक्टिकलला विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये पोस्ट होल आगार, स्क्रू आगार, त्याच्यानंतर स्पेड म्हणजे काय, पिकॅक्स. स्पेड म्हणजे काय, खोरे आणि पिकॅक्स म्हणजे टिकाव. खुरपी म्हणजे माहितीये बकेट. आणि डोत ही जी बॅग आहे ती सध्या तुमच्यासाठी नवीन असणार आहे. डोत बॅग जी आहे ती कापडी पिशवी असते, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, सॉइल सॅम्पल्स कलेक्ट करत असतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय लागणार आहे, सॉइल सॅम्पलिंग साठी मटेरियल लागणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, सॉइल सॅम्पल्स कलेक्ट करायचे आहेत. त्याआधी आपण काय करूयात, पहिले सगळे आगार जे आहेत ते पहिला काय करून घेऊया, बघून घेऊया. सो आता सध्या अशी कंडिशन आहे की हे आगार सगळे आपल्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचे मला आता फोटोज अवेलेबल नाहीयेत. त्यामुळं आता मी हे काय केलेले आहेत, आपल्या गुगल वरून सर्च करून मी ह्याच्यावरती काय केलेले आहेत, टाकलेले आहेत. एक जसं लॉकडाऊन उठेल तसं काय करेन मी, की जे फोटोज आहेत आगारचे ते मी तुम्हाला पर्टिक्युलरली पाठवून देईन. कारण का ते तुम्हाला अनालिसिस साठी आयडेंटिफिकेशन साठी असणार आहेत. आणि तेच फोटो मी काय करेन तुमच्या एक्झाम साठी, किंवा तुम्ही जरी इथं फिजिकली आला तरी तुम्हाला ते 1 दिवस अगोदर सगळे आयडेंटिफिकेशनचे जेवढे काही हे आहेत ते तुम्हाला दाखवण्यात येतील. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आगार आहे त्या आगार हे इन्स्ट्रुमेंट असं आहे की बाय विच वी कॅन टेक अ सॉइल सॅम्पल इन अ फील्ड. ओके. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉइल सॅम्पल आगार आहेत आणि वेगवेगळे आगार का आहेत याच्या मागचं कारण असं आहे की प्रत्येक मातीचं ज्या मातीचा आपण नमुना घेणार, ज्या शेताचा आपल्याला नमुना घ्यायचा आहे, ते शेत कोणत्या एरियामध्ये आहे किंवा त्याचा स्लोप कसा आहे, त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट कशी आहे. कारण का आपल्याकडच्या जर पश्चिम महाराष्ट्राच्या जमिनी जर बघायला गेल्या तर सगळ्यात हेवी जमिनी आहेत.
ज्याच्यामध्ये काय आहे की खूप डीप वरती जाणारी आपल्याला इन्स्ट्रुमेंट लागणार आहे. म्हणजेच काय, आपल्याकडची जमिनी ह्या कशा आहेत, हेवी आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला छोटसच काहीतरी वापरून चालणार नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला काय असं धारेदार आणि खूप असं हेवी मटेरियल आपल्याला आगार त्याच्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर काही जर कोकण पट्ट्याची जमीन बघायला गेली तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी हलकी प्रकारची जमीन आहे. पण जर आपल्याला ती माती थोडंसं हलक्या प्रतीची जमीन असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये वापरावं लागणार आहे. किंवा काही ठिकाणी पाणथळ जमीन आहे. पाणथळ म्हणजे काय, की त्याच्यामध्ये लगेचच तुम्हाला काय आहे, वॉटर टेबल त्याच्यामध्ये अवेलेबल, म्हणजे रायगड म्हणा, सिंधुदुर्ग म्हणा, ज्या ठिकाणी समुद्र किनाऱ्याला लागून जे जमिनी आहेत त्याच्यामधले जर घ्यायचे असतील तर तुम्हाला काय लागणार आहे, वॉटर टेबल ही लवकरात लवकर लागणार. त्यामुळे तुम्हाला मोठ्याच्या लांबलचक असं इन्स्ट्रुमेंट वापरून उपयोगाचं नाही. त्याला छोटासे कोर सॅम्पलर तिथं काय आहे, तिथं अशा उपयोगात येणार आहे. त्याच्यानंतर इरिगेशन जर आपलं ड्रीप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकल इरिगेशन असेल किंवा ब्रॉड म्हणजे पट्टा पद्धतीने जर इरिगेशन पद्धत आपण जर देत असू, म्हणजे उभारलेल्या क्रॉप मधून आपल्याला जर सॅम्पल घ्यायचं असेल तर वेगवेगळे सॅम्पलर्स इथं काय आहेत, उपलब्ध आहेत. आणि त्या हेतूनी आपण काय केलेले आहेत, इथं वेगवेगळे आगार जे आहेत ते प्लॅन केलेले आहेत. ठीक आहे. तर त्यातलं पहिलं आगार जे आहे ते स्क्रू आगार आहे. त्याच्या शब्दामध्येच लिहिलेलं आहे. स्क्रू म्हणजे काय, की खिळा बघितला असेल की त्या खिळ्याला खाली जे वेगवेगळे खाच येतात, ग्रुव्स, ज्याला आपण काय म्हणतो ग्रुव्स, जे की 2.5 सेंटीमीटरचे ग्रुव्स त्याच्यामध्ये असतात. त्या खाचेमध्ये काय होते, माती अडकली जाते आणि ती माती आपण काय करतो, वर खेचून सॅम्पल म्हणून वापरणार आहे. आता याच्यामध्ये जर बॉडी बघायला गेलं तर त्याला हँडल आहे. ओके. आणि जो मधला पोर्शन आहे, स्क्रूचा जो मधला पोर्शन आहे, त्या मधल्या पोर्शनला आपण काय म्हणतो, स्टेम असं म्हणतो. स्टेम म्हणजे स्टेम आपण कशाला म्हणतो, मराठीतून स्टेमला काय म्हणतोय? फांदी. म्हणजेच काय, मधला जो खोड किंवा त्याला आपण तर स्टेम जिथं काय होणार आहे, ही लेंथ पूर्णपणे आत जाऊन आपल्याला जी सॅम्पल आहे, कुठून सॅम्पल घ्यायचंय आपल्याला, मुरुम लेअर लागायच्या आधी, म्हणजे मुरुम लेअर लागेपर्यंतची माती आपल्याला सॅम्पल साठी वापरायची आहे. त्यासाठी आपल्याला हा स्क्रू आगार काय करतोय आपण, यूज करत आहे. त्याच्यामध्ये त्याचे 3 पार्ट आहेत. त्याच्यामध्ये हँडल, स्टीम आणि ग्रुव्स. जे ग्रुव्स तुमच्या खिळ्यासारखे, जे ह्याचा खिळा जर बघितला असेल, आपल्या भिंतीमध्ये जो खिळा आपण ठोकतो त्या खिळाला जर बघितलं, तशी आकृती ह्या स्क्रू आगारची आहे. तर हा जो आगार आहे ते फील्ड क्रॉप, म्हणजे आपण जिथं क्रॉप घेतो त्या ठिकाणी आपण हे स्क्रू आगार वापरू शकतो. ओके. म्हणजे काय, आपल्याला मुरुम लेअरच्या वरची जी माती आहे तिथपासूनची सॅम्पल आपल्याला कलेक्ट करण्यासाठी हे आगार उपयोगाचा आहे. नेक्स्ट इज द डॉक्टर लिथर्स आगार. आता डॉक्टर लिथर्स हे आपल्याला सायंटिस्टचं नेम आहे, ज्याचं कॉन्ट्रीब्युशन मी फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं. कोणी सांगू शकाल डॉक्टर लिथर्सचं कॉन्ट्रीब्युशन? He is an Indian scientist. Yes, he is an Indian scientist. He is known as yes, at first lecture we have father of soil science. And what is his contribution? Yes, of course, he is known as a father of soil science. He is an Indian scientist, but most important contribution was given by the scientist, and that contribution is soil mapping. Soil mapping. Good. Soil mapping, I think so. No, soil mapping he has not given. Soil mapping tani nahi dilele. It's Shulaske ma'am.
who has given soil mapping. डॉक्टर लीथर यांचं मला हे सांगायचं कॉन्ट्रीब्युशन सांगायचं आहे. येस. खूप दिवस तर झालेले नाहीयेत. खूप सारं कन्फ्युजन झालं असेल नक्की, पण एवढं कोणी विसरणार नाहीये. जे फादर आहेत ते काय करतायत, क्लासिफिकेशन सगळ्यात महत्वाचं जे सॉइल इंडियन सॉइल आहे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. कोणत्या कोणत्या क्लासिफिकेशन मध्ये ब्लॅक सॉइल, रेड सॉइल, ॲल्युअल सॉइल, आणखीन कोणती राहिली? ब्लॅक सॉइल, रेड सॉइल, ॲल्युअल सॉइल, लॅटराइट सॉइल, अशा 4 सॉइल्स मध्ये काय केलेलं आहे क्लासिफिकेशन करून इंडियन सॉइलचं क्लासिफिकेशन ह्या सरांनी केलेलं आहे. यांचं कॉन्ट्रीब्युशन हे सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो ही इज नोन ॲज अ फादर ऑफ सॉइल सायन्स and he is an Indian scientist. So he has introduced this agar in which it consists of handle, then stem, and it consists of cylindrical body which having a sharp knife cutting edges. Okay, त्या सिलेंडरला काय आहेत, शार्प कटिंग एजेस आहेत. ते काय करते की हेवी सॉइल मध्ये सगळ्यात महत्वाचे हेवी सॉइल जे आहेत त्या सॉइलचं आपल्याला जर सॅम्पल घ्यायचं असेल तर हे डॉक्टर लीथर आगार जे आहे ते आपण यूज करू शकतो. कारण का जर डीप ब्लॅक सॉइल जर बघायला गेले तर डीप ब्लॅक सॉइल ही मुरुम लेअर खूप म्हणजे खोलवर लागणार आहे आणि त्यासाठी ब्लॅक सॉइल ह्या सगळ्यात डीप सॉइल आहेत. ओके, त्या डीप सॉइल असल्यामुळे आपल्याला डॉक्टर लीथर आगारचा आपल्याला वापर करून काय करू शकतो, आपण त्याच्यातून सॅम्पल घेऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचं सॅम्पल हे कोणत्या कोणत्या लेयर्सचं, कोणत्या कोणत्या हॉरिझॉनचं घेणं गरजेचं आहे. आपण जे घेतो, आपण जे शेतातल्या जमिनींचं जे सॅम्पल घेतो ते फक्त काय करतो, वरच्या लेयरचे म्हणजे ज्याच्यामध्ये पीक उभारलेलं आहे तिथपर्यंतच, म्हणजे त्याची मुळं जिथपर्यंत जात आहेत, पिकांची मुळं जिथपर्यंत जात आहेत तिथपर्यंतच आपण काय करतोय, सॅम्पल घेतोय. बट ऍक्च्युअल आपल्याला जेव्हा सॉइल सॅम्पलिंग साठी घ्यायचे असतात तेव्हा मुरुम लेअर पर्यंत आपल्याला काय घेता आलं पाहिजे, सॅम्पल्स घेता आले पाहिजे. त्यासाठी हे काय केलेले आहेत, आगार्स त्याच्यासाठी काय केलेले आहेत, यूज करण्यासाठी डेव्हलप केलेले आहेत. तर हे जे शार्प एजेस आहेत ते हेवी सॉइल्सना कट करून त्याच्यामधून जे सॉइल सॅम्पल आपण वर घेणार आहे ते सॉइल सॅम्पल या ग्रुप्स मध्ये अडकून काय येतं, वरती येतं आणि ते सॉइल सॅम्पल आपण काय करतो, सॉइल अनालिसिस साठी वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतरचे जे आहे अमेरिकन सॉइल सॅम्पलर. अमेरिकन सॉइल सॅम्पलर त्याला आपण ट्यूब सॅम्पल पण म्हणू शकतो किंवा ट्यूब अगार पण म्हणू शकतो. कारण का हे सॅम्पलर छोटं असतं आणि हे सॅम्पल जास्ती करून म्हणजे ज्यामध्ये सॉइल एकदम हलक्या प्रतीची आहे, म्हणजे काय त्याच्यामध्ये पाणी काय होत नाही, जास्त काळ टिकून राहू शकत नाही, म्हणजे पाणी जास्त धरून ठेवण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे काय, सँडी लूम सॉइल, दिस agar is used in sandy soil, sandy loomy soils. ओके, किंवा वॉटर लॉक कंडिशन जी आहे त्या फील्ड मध्ये आपण काय करू शकतो, अमेरिकन सॉइल सॅम्पलर्स त्याच्यामध्ये वापरू शकतो. त्याच्यामध्ये पण सेम आहे, फक्त ह्याच्यामध्ये जे ग्रुव्स असणार आहेत तर हे बघू शकतात ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये मधी एक काय आहे, सिल्ट आहे. त्या सिल्ट मध्ये काय होते, माती अडकली जाते आणि ती माती आपण काय करतो, सॅम्पलिंग साठी वापरतो. आता वॉटर लॉक कंडिशन ज्या फील्ड्स ज्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वॉटर टेबल जी आहे त्यांची काय असते, खूप हाय असते आणि त्यामुळं आपल्याला वरची जी माती घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला हे अमेरिकन सॅम्पलर्स आपण वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं व्हेजिटेबल क्रॉप्स मध्ये आपण सुद्धा ही सॉइल सॅम्पल्स साठी आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतरचं जे आहे ते पोस्ट होल आगार. ऍक्च्युली अजून एक आगार राहिलेला आहे याच्यामध्ये, लायपर्स आगार जो आहे तो राहिलेला आहे. याचं मी इमेज तुम्हाला नंतर सेंड करेन, कारण का लायपर्स आगार हे आगार तुम्हाला आता स्पष्ट व्यवस्थित दिसत नाहीयेत याचीही खात्री आहे, कारण का पोस्ट होल आगार
आणि जे लिथर आगार आहे ते बऱ्यापैकी काय दिसतं, समान दिसते. फक्त पोस्ट होल आगार जे आहे हे पूर्णपणे काय असतं, बाउंडेड असते. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला खाचा दिसतायत, पण पोस्ट होल आगारमध्ये त्याच्यामध्ये 2च खाचा असणार आहेत, पण हे पूर्ण काय झालेलं आहे, बंदिस्त असणार आहे. तर आता याच्यामध्ये ती इमेज इतकी क्लिअर दिसत नाहीये. तर पोस्ट होल आगार आणि डॉक्टर लिथर आगार हे जे आहे ते बऱ्यापैकी काय दिसतात, सेम दिसतात. ओके. तर जिथं हार्ड पॅन्स आहेत, ओके, हार्ड पॅन्स म्हणजे काय, की जिथून ज्या जमिनींमध्ये मुळं खोलवर जाऊ शकत नाहीत. ओके, म्हणजे काय, ते हार्ड पॅन टफ आहे आणि ते आपल्याला मोडायचं आहे आणि ते मोडून आपल्याला काय करायचं, त्याच्या खालून पण आपल्याला सॅम्पल कलेक्ट करता आले पाहिजे, ह्याच्या दृष्टिकोनाने काय केलेलं आहे, पोस्ट होल आगार काय केलेला आहे, डेव्हलप केलेला आहे. ओके. जसं की चेसल प्लोज आपण जे वापरतो, जे की हार्ड पॅन्स मोडण्यासाठी मदत करतात, त्याच्याच पातीचं काय झालंय, सेम तशाच पातीने काय केलेलं आहे, पोस्ट होल आगार बनलेला आहे, जे की डीप सॉइल्स मध्ये आपण त्याच्यामध्ये जे हार्ड पॅन्स आहेत ते क्रश करून त्याच्यातून सॅम्पल आपण कलेक्ट करू शकतो. ओके. याच्यामध्ये पण सेम पार्ट्स आहे, हँडल, स्टेम आणि सिलेंडर्स आर कन्सिस्ट विथ शार्प एजेस. ओके, बट शार्प एजेस जे आहेत ते पूर्णपणे टोकाला असणार आहेत आणि इकडं जे डॉक्टर लिथर आकार आहेत ते शार्प एजेस असे वेगवेगळे असणार आहेत. इकडं काय असणार आहेत, हे फक्त जे शार्प एजेस आहेत ते फक्त बॉटमलाच असणार आहेत. कशामध्ये, पोस्टल होल आगार. तर अशा प्रकारे टोटल 4 आगारचे मी इमेजेस दाखवले आणि जे 5वं आगार आहे ते म्हणजे लायपर्स आगार. ओके, थोडंसं उच्चार बघा माझे, हे सगळं तुमच्यासाठी खूप नवीन असणार आहे. ओके, हे तुम्ही कधी हँडलही केलेलं नाहीये आणि तुम्ही कधी बघितलेलं सुद्धा नसणार आहे. ज्याच्या घरी शेती आहे तरी सुद्धा हे कोणी हाताळलेलं नाहीये. सो बी केअरफुल आणि थोडंसं याच्याकडे लक्ष द्या. मी हे नक्कीच तुम्हाला याचे फोटोज तुम्हाला मी पाठवेन, जे सॅम्पल्स आपल्या कॉलेजमध्ये आहेत, जे आपण हँडल करतो, हेच सॅम्पल मी तुम्हाला पाठवणार आहे आणि तेच तुम्हाला एक्झामसाठी आयडेंटिफिकेशनला ठेवले जातील. ठीक आहे. तर 5वं जे आहे ते लायपर आगार. याच्यामध्ये हा जो आगार आहे तो सगळ्यात महत्वाचा, इरिगेटेड कंडिशन्स मध्ये आपण हा आगार वापरू शकतो. याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये सुद्धा सेम आहे, लिथर आगार सारखंच त्याचं डेव्हलपमेंट आहे, पण त्याच्यामध्ये 2च ग्रुप्स असतात. ओके. आणि हे जे ग्रुप्स दिसतात ते एकदम बारीक असतात. ओके, म्हणजे पातळ असे त्याचे ग्रुव्स असतात आणि त्याच्यामध्ये जो 2 पातींमधलं जे अंतर असणार आहे ते खूप मोठं असतं. जेणेकरून काय होणार आहे, ते सॅम्पल कसा एकतर इरिगेटेड आहे, इरिगेटेड फील्ड मधून आपण ते सॅम्पल घेणार आहे, म्हणजेच काय, ती माती बऱ्यापैकी काय झालेली असणार आहे, भुसभुशीत झालेली असणार आहे. वाफसा कंडिशन त्याच्यामध्ये येऊन गेलेली आहे. अशा कंडिशन्स मध्ये आपण काय करतो, लायपर्स आगार यूज करत आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण सेम बॉडी स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये हँडल, स्टेम आणि खाली सिलेंड्रिकल बॉडी विच कन्सिस्ट ऑफ शार्प एजेस. फक्त हे शार्प एजेस कसे असणार आहेत, फक्त 2 असणार आहे आणि त्यांच्यामध्ये त्या 2 एजेसच्या मधला जो स्पेस असणार आहे तो खूप मोठा असणार आहे. सो डॉक्टर लिथर आगार, पोस्टल होल आगार आणि लायपर्स आगार हा जर असा ओळखण्यासाठी कठीण आहे. ओके. सो त्यावेळेस मी तुम्हाला नक्की ते काय करेन, दाखवण्यात येईल. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस, हाऊ टू कलेक्ट अ सॉइल सॅम्पल. आता पोस्टल होल आगार जे आहेत किंवा आगार आपण जे बघितले, त्या आगारचा वापर करून आपण काय करतो, सॉइल सॅम्पल कलेक्ट करतो. इट्स अन टेक्निकल अँड इट इज अन टेक्निकल मेथड. टेक्निकल मेथड का म्हणतो, कारण का सॉइलचं जे स्टेटस आहे ते व्हर्टिकली तर बघतोय, पण हॉरिझॉन्टली सुद्धा आपल्याला त्या सॉइलचा स्टडी करता यावा, त्यासाठी आपल्याला काय करतोय, आगारचा वापर करत आहे. बट आपण जे सॉइल सॅम्पल कलेक्ट करणार आहे, म्हणजे 1 ते 1.5 एकरच्या जमिनीची आपण जी पिका
पिकाखालची जी जमीन आहे ते जर सॉइल अनालिसिस करायचं असेल त्यासाठी आपण काय करतो, खुरपं हे सगळ्यात महत्वाचं आपण वापरत आहे. सो soil sample is nothing but a representative and composite soil samples are collected from the field to study the physical, chemical, biological properties of a soil. ओके, तर त्याच्यामध्ये त्याचं महत्वाचं पर्पज काय आहे, वाय टू कलेक्ट दिस सॉइल सॅम्पल. सगळ्यात महत्वाचं पर्पज जे आहे ते म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट सॉइल, टू नो द फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट सॉइल. ओके, त्याच्यानंतर जर आपण आपल्या शेत जर बघितलं किंवा आपल्या बांधाला लागून दुसरं जर शेत पाहिलं तर बऱ्यापैकी स्लोपचा अंतर, काही स्लोप असल्यामुळं ती जमीन जराशी फिकट दिसते, काही जमीन जर बघायला गेली तर थोडीशी डार्क अशी दिसते. तर ह्याच्या मागचं कारण काय आहे की त्याच्यावरती जो असणारा टोपोग्राफी म्हणजेच काय, स्लोप. ओके, स्लोप सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय करत असतं, कारणीभूत असतं की त्याच्यामध्ये तो गडद रंग का आलेला आहे, काळा गडद रंग का आलेला आहे, फिकट काळा कलर का आलेला आहे किंवा लालसर रंग का आलेला आहे. आपल्या शेजारच्या लागूनच काही जमिनी अशा असतात की त्या थोड्याशा मुरमाड दिसतात. मग त्याच्या मागचं कंडिशन काय, त्याच्या मागे असं कारण का की बाबा माझी जमीन काळी दिसते आणि त्याची भुरकट काळी दिसते. याच्या मागचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जे असणारं टोपोग्राफी आहे किंवा ती जॉमेट्री आहे ती सगळ्यात महत्वाची कारणीभूत आहे. कारण का, जर स्लोप असेल, उतारा असेल तर तो काय होणार आहे, पाणी निचरून जाऊन खाली ग्राउंडला निचरून जाणार आहे. ओके, पण आपल्या जमिनी कशा उथळ आहेत, कशा आहेत, त्याच्यामध्ये जर स्लोप कमी असेल तर त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असणार आहे. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट असल्यामुळे ती काळी गडद अशी दिसते. पण काळा गडद कलर हा फक्त मॉइश्चर कंटेंटने येतो का, तर नाही, तर त्याच्यामध्ये ह्युमस कंटेंट सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे, ऑर्गॅनिक मॅटर. ओके, ऑर्गॅनिक मॅटर मुळे सुद्धा काय होतो, मातीचा जो कलर आहे तो सुद्धा वेगवेगळा दिसत असतो. ठीक आहे, म्हणजे काळा कलर आहे तर त्याच्यामध्ये सेंद्रिय पदार्थ जास्त आहे असं म्हणू शकत नाही. कारण का, रेड कलरच्या सॉइल मध्ये गडद रेड कलर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्लॅकिश कलर सुद्धा येतो जर त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असेल तर. म्हणजे काय, गडद ब्राउनिश कलर जो आहे ह्युमसचा तो कलर त्याच्यामध्ये दिसून येतो. तर ह्या सुद्धा काही क्रायटेरियाज आहेत. तर हे समजण्यासाठी आपल्याला मुळात कॉर्ड्स मध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, माती परीक्षण करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यातला सर्वे क्लासिफिकेशन आपण त्याच्यावरून करू शकतो, मॅपिंग करू शकतो आणि त्याच्यावरून सॉइल फर्टिलिटी स्टेटस आपण काढू शकतो. तर असं जर बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या जमिनी ज्या आहेत त्या डीप सॉइल वर्टिसोल आहेत, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भेगा खूप पडतात. तर असा हा जो स्टेटस मी सांगतेय, ओके, मग त्याच्यामध्ये ब्लॅक सॉइल आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये नायट्रोजन कंटेंट जो आहे तो बऱ्यापैकी आहे, मीडियम मध्ये आहे. फॉस्फरस कंटेंट जो आहे तो खूप लो आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पोटॅश कंटेंट पण हाय आहे. हा जो फर्टिलिटी स्टेटस आहे पश्चिम महाराष्ट्राचा जे मी सांगते, तो फर्टिलिटी स्टेटस मी ओव्हरऑल सगळ्याचा अभ्यास करून मग तो स्टेटस आलेला असतो. तसं पर्टिक्युलर जमिनींवरून सर्वे करून हे काय केलं जातं, फर्टिलिटी स्टेटस त्या त्या भागाचा आपण काढू शकतो. जर तुम्ही जमिनीचे सातबारे वगैरे ज्यावेळेस तुम्ही काढायला जाता त्यावेळेस त्याच्यामध्ये वेगवेगळे मॅप्स लावलेले असतात. त्याच्यामध्ये फर्टिलिटी स्टेटसचा सुद्धा मॅप असतो, तो सुद्धा आवर्जून पाहिजे. तुम्हाला ह्या मॅपचा सुद्धा तुम्हाला स्टडी आहे, तर तो आपण नेक्स्ट टॉपिक ज्यावेळेस आपण सॉइल सर्वे हा जो टॉपिक बघणार आहे त्या सर्वे टॉपिक मध्ये तुम्हाला व्यवस्थित रित्या तो मॅप दाखवण्यात येईल. ठीक आहे, जर गेलात आवर्जून तर पहा तिथं कोणते कोणते मॅप्स आहेत. ऑफकोर्स सगळीकडे गेल्यानंतर महाराष्ट्राचा मॅप हा कायमस्वरूपी असतो, बट काही काही ठिकाणी गेल्यानंतर फॉर एक्झाम्पल इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये जर गेला तर तुम्हाला तिथं वेगवेगळ्या नद्यांचे मॅप म्हणा किंवा त्याच्यामध्ये पाण्याचे जे सोर्स आहेत त्या सोर्सेसचा मॅप, पण त्याच्या बरोबरीनं मातीचा सुद्धा सॅम्पल असलेले मॅप सुद्धा तिथं उपलब्ध असतात. त्याच्यानंतर असे काही डिपार्टमेंट आणखीन कुठले, काय म्हणतात त्याला मराठीतून शब्द,
इरिगेशन हा शेतीसाठी इरिगेशनचा जो डिपार्टमेंट आहे त्याच्यासाठी, त्याच्यानंतर बंधारे पाटबंधारे आहे, पाटबंधारा डिपार्टमेंट आहे. तिथं सुद्धा तुम्ही जर बघायला गेलं तुमच्या क्षेत्रामध्ये किती पाटबंधारे आहेत याच्यासाठी सुद्धा, म्हणजे जेव्हा पाटबंधाऱ्याचं काम येतं त्यावेळेस तुम्हाला तिथं स्लोप म्हणजेच काय, तिथलं टोपोग्राफी म्हणजेच काय, वॉटर शेड, आपल्याला आपल्या जमिनींमध्ये पाणी कुठं मुरवता येईल याचा सुद्धा आढावा तिथं घेतलेला असतो. म्हणजेच काय, याच्यामध्ये सॉइल अनालिसिस आणि मॅपिंग याचं रिलेशन काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं दृढ रिलेशन आहे. कारण का माती ही 4 घटकांनी बनलेली आहे. 4 components. Which 4 components those are? Yes, which 4 components? At first lecture, I have told you these 4 components are most important components of a soil. And due to this, all this department जे आहेत, मी आता ज्या ज्या डिपार्टमेंटचं नाव घेतलं त्या डिपार्टमेंट मध्ये माती ही सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे. Yes, which 4 components are most important? Hello. Hmm? Mineral matter, organic matter, Yes, soil organic water and soil matter, air. soil water and soil air. Okay, तर soil water, soil air, or mineral matter, organic matter, these 4 components are most important component, and on these basis we can design the activities which are going to be strictly follow and on this लँड. ओके, बऱ्यापैकी जर ती काही जमिनी आहेत त्याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, तर रिस्ट्रिक्शन जमिनीमध्ये का रिस्ट्रिक्ट केलंय याच्या मागचं कारण सुद्धा तुम्हाला तिथं गेल्यावरती कळून येतं. का तर त्याच्यामध्ये व्हेजिटेशन्स जे आहेत, व्हेजिटेशन आहे त्याच्यामध्ये जे येणारं वनस्पती आहे ते खूप एक्झॉटिक असणार आहे, किंवा ते निसर्गामध्ये खूप कमी प्रमाणात आढळतं. अशा जमिनींना काय केलेलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी बॅन केलेलं आहे की तिथं त्यांनी कोणतीच ऍक्टिव्हिटी करू शकत नाहीत. हे सुद्धा डिपार्टमेंट आपल्याला आपल्या जिथं शेत जमिनीचं कामकाज बघितलं जातं तुम्हाला तिथे याचा पूर्ण माहिती मिळून जाईल. ठीक आहे. सो हे काही पर्पज आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पर्पज आहे ते म्हणजे न्यूट्रिएंट स्टेटस फॉर मेकिंग फर्टिलायझर, आणि त्याचा न्यूट्रिएंट स्टेटस वरून आपण काय करू शकतो, फर्टिलायझर रिकमेंडेशन. सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आजच्या काळासाठी भिडसावत आहे तो म्हणजे काय, रिकमेंडेशन नुसार फर्टिलायझर डोसेस देणं फार गरजेचं बनलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण NPK सारखं नेहमीच देतो, बरोबर, पण त्याच्या बरोबरीनं आपल्याला कोणत्या प्रकारचं त्याच्यामध्ये फर्टिलायझर वापरलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक खतांचा जर वापर केला तर केमिकल फर्टिलायझरचा आपण तेवढाच वापर करायला पाहिजे का? तर केमिकल फर्टिलायझर्समुळे काय होतं जमिनींमध्ये, तर जमिनीचा निचरा जो आहे तो खालावला जातो पूर्णपणे. तर हे खालवण्यामागचे कारण काय आहेत, प्रॉब्लेमॅटिक सॉइल. सो सगळे कनेक्टेड आहेत, सगळे कनेक्टेड आहेत, सगळे कनेक्टेड आहेत. ओके मॅडम. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं काय की फर्टिलिटी स्टेटस वरून आपण काय करणार आहे, प्रॉब्लेमॅटिक सॉइलचा सुद्धा आपल्याला स्टडी करता येणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, सॉइल अनालिसिस करणं अतिशय गरजेचं आहे. आणि आता ह्या सॉइल अनालिसिस मुळे बऱ्यापैकी काय झालेलं आहे, आपल्या भागातला जो न्यूट्रिएंट स्टेटस आहे शेतकऱ्यांचा तो आम्ही काय केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. आणि त्या ठिकाणी बऱ्यापैकी आम्हाला भागासाठी काय उपलब्ध करून द्यायला पाहिजे हे सांगता आलेलं आहे. म्हणजे जे कृषी सेवा केंद्र आहेत त्या कृषी सेवा केंद्रांना तिथं नेमकं तुमच्या भागामध्ये काय कमतरता आहे आणि तुम्ही काय वापरलं पाहिजे हे त्याच्यामध्ये सांगता आलेलं आहे. सो दॅट्स वाय इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू अनालाइज द सॉइल. आता ही सॉइल अनालाइज करण्यासाठी आपल्याला सॅम्पल कसे घ्यायचे हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता सॅम्पल, आता आपल्याकडचे एका स्टुडंटनी काय केलं होतं, सॅम्पल घेतलं होतं. त्यांनी काय सांगितलं की 4 ठिकाणाहून आपण काय केलं, जमीन 4 ठिकाणी काय केले, खड्डा घेतला आणि त्या खड्ड्यातून आपण माती कलेक्ट केली. तर सगळ्यात महत्वाचं काय करायचंय की ही जी जमीन आहे ते आधी व्यवस्थित
पाहणी करणं गरजेचं आहे. म्हणजे काय, उंचावरून पाहून घेणे. उंचावरून पाहून घेणे म्हणजे काय, की तिला स्लोप, उथळपणा कुठं आहे. ओके. त्या जमिनीमध्ये किती प्रकारचे रंग आहेत. सगळ्यात महत्वाचं, किती प्रकारचे रंग आहेत. कुठं जास्त पाणी मुरलेलं आहे. कारण का, आपल्या जमिनी ज्या आहेत त्या अबडधोबड आहे. बरोबर. मग आपण काय करतो, पिकाच्या वेळीस आपण त्याला सरळ लेवलिंग करून घेतो, प्लोविंग करून घेतो आणि मग आपण त्याच्यामध्ये काय आहे ते पीक घेतो. मग हे पहिला आपण जाणून घेतलं पाहिजे, की बाबा आपली जमीन अबडधोबड कुठं आहे किंवा तिला स्लोप जास्त कुठं आहे आणि कुठं जास्त काळपटपणा आहे. तर अशा प्रकारे पहिला जमीन पाहून घेणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर 1 ते 1.5 एकर जर आपली जमीन असेल, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, तुम्ही इथं बघू शकताय, पहिला डिवाइड केलेली आहे फील्ड. तिला आपल्याला त्या फील्डला अर्ध-अर्ध काय करायचंय, डिवाइड करायचं आहे. ओके. त्या फील्डला डिवाइड केल्यानंतर त्याच्यामध्ये टोटल 8 पॉइंट्स हे झिगझॅग पॉइंट्स मध्ये घ्यायचे आहेत. किती? टोटल 8 पॉइंट. ओके. जे की झिगझॅग पॅटर्ननी तुम्हाला काय करायचं आहे, त्या जमिनींचा अर्धा भाग करून त्याच्यामध्ये झिगझॅग पॅटर्ननी तुम्हाला वेगवेगळे खड्डे घ्यायचे आहेत. ओके. आता खड्डा घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं, तर ज्यावेळेस तुम्ही खड्डा घ्याल त्यावेळेस तुम्हाला असा व्ही शेपचा खड्डा त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावा लागणार आहे, खड्डा खणावा लागणार आहे. म्हणजे हे जे पॉइंट्स घेतलेले आहेत त्या प्रत्येक पॉइंट वरून तुम्हाला काय करायचंय, खड्डा खोदायचा आहे आणि त्या खड्ड्यामधून व्ही शेपचा खड्डा खोदल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीमधून स्लाइस घ्यायच्यात. आता 0 to 15 सेंटीमीटरच्या खोलापर्यंतचा आपल्याला काय घ्यायचंय, मातीचा नमुना घ्यायचा आहे. जो की काय करतो, जेव्हा आपण स्लाइस घेतो ती कशी घ्यायची, वरून सरफेस ऑफ दी अर्थ. ओके. सरफेस ऑफ दी अर्थ टू दी बॉटम, म्हणजे जिथपर्यंत खड्डा खोदलेला आहे तिथपर्यंत ते स्लाइस काय करायचे, तुम्हाला घ्यायचे आहेत. तर हे स्लाइस असे तुम्हाला चारी बाजूनी त्याचे स्लाइस पाडायचे आणि मधी जी माती येणार आहे, ओके, ती माती तुम्हाला काय करायची, कलेक्ट करायची आहे. अशी 1 ते 1.5 एकरची जमीन असेल तर ती अर्धी केल्यानंतर त्या अर्ध्या जमिनीतून टोटल 8 ते 9 पॉइंट्स असे तुम्हाला काय करायचे, झिगझॅग पॅटर्न मध्ये कलेक्ट करायचे आहेत. हे झालं अर्ध्या जमिनीचं, आणि अर्ध्या जमिनीचं सेम पॅटर्न करायचंय. म्हणजेच काय, इकडं 8 आणि इकडं 8 म्हणजे टोटल किती झाले, 16 खड्डे आपण काय केले, 16 खड्ड्यांचा आपण आढावा घेतलेला आहे. ओके. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला काळजी काय घ्यायची आहे, तर शेताच्या कडेची जी माती आहे ती आपल्याला घ्यायची नाही. सपोज शेतामध्ये एखादं झाड असेल किंवा एखादं पोल असेल, तर पोलाखालची जमीन, पोलाखालची माती म्हणा किंवा झाडाखालची माती आपल्याला घेऊन चालणार नाही. त्याच्यानंतर कडेची जी माती आहे, बांधाला लागून जी माती आहे, तिथून आपल्याला 1 ते 1.5 सेंटीमीटर आपल्याला अंतर सोडायचं आणि त्याच्या आतली जमिनीचे आपल्याला काय घ्यायचे, नमुने घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर ह्या गोष्टींचा काळजी त्याला आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची, मातीचा नमुना कधी घेतला पाहिजे. When to take a soil sample. When to take soil sample. Yes. हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असणार आहे. कधी घ्यायला लागणार आहे सॉइल सॅम्पल, आपल्याला न्यूट्रिएंट स्टेटस काढायचं आहे किंवा आपल्याला कोणतं पीक घ्यायचंय हे जाणून घेण्यासाठी. आता सपोज आपल्याला कमर्शियल बेसिस वरती जर आपल्याला पीक घ्यायचं असेल तर नक्कीच आपल्याला त्याचं सॉइल स्टेटस जाणून घ्यायचं, आणि मग सॉइल स्टेटस जाणून घ्यायचं म्हटल्यानंतर आपल्याला पीक कोणतं घ्यायचंय, पीक उभारण्याच्या आधी किंवा त्याच्यामध्ये आपण जे प्रॅक्टिसेस करणार आहेत, मग त्याच्यामध्ये पहिलं प्रॅक्टिस काय असतं, शेत नांगरण्याचं. ओके. शेत नांगरायच्या आधी आपल्याला काय करायचं, हे सॅम्पल कलेक्ट करायचे आहेत. ठीक आहे. जरी शेत नांगरलेलं असलं तरी सुद्धा आपण त्याच्यातून सॅम्पल घेऊ शकतो. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काय झालेली आहे, माती इन्व्हर्ट झालेली आहे. म्हणजे खालच्या प्रोफाईलची जी माती आहे ती वरच्या प्रोफाईल मध्ये आलेली आणि वरच्या प्रोफाईलची माती ही खालच्या प्रोफाईल मध्ये गेलेली आहे. आणि जरी नांगरली नसेल तर वेल अँड बेस्ट तुम्हाला काय करायचे, हे असे नॉचेस घेऊन तुम्हाला
व्ही शेप नॉच घेऊन त्याच्यातून आपल्याला सॉइल सॅम्पल कलेक्ट करायचे आहेत. असे 16 सॅम्पल तुम्हाला एका ह्याच्यामध्ये घमिल्यामध्ये काय करायचे, कलेक्ट करायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करायचे. किती टोटल 16 पॉइंटचे जे तुमचे खड्डे असणार आहेत, त्या खड्ड्यातून माती तुम्हाला काय करायचे, मिक्स करायचे. त्याच्यातून जे खडे असतील, त्याच्यामध्ये जर ढसकते असतील तर ती सगळी काढायची. हाताने वेचून तुम्हाला त्यातून ते काढायची आहेत. आणि ही जी माती आहे ते त्याच्यातून तुम्हाला काय करायचे, त्याच्यानंतर ती पोत्यावरती हंतरून त्याचा गोल आकार करायचा. ठीक आहे. त्या गोल आकार करून त्याच्यामध्ये क्वाड्रंट्स पाडायचे. ओके. आणि त्या क्वाड्रंट्स मधले त्यातले 2 क्वाड्रंट्स घ्यायचे आणि त्यातले अपोजिट 2 क्वाड्रंट्स जे आहेत, जे आता इथं क्रॉस केलेले आहेत, ते क्वाड्रंट्स तुम्हाला काढून काय करायचे, टाकायचे आहेत, म्हणजे बाजूला करायचे आहेत. आणि हे जे 2 क्वाड्रंट्स आहेत ते घ्यायचे आहेत. आता हे जे 2 घेतलेले क्वाड्रंट्स आहेत ते परत तुम्हाला काय करायचंय, असं गोल सर्कल करायचंय, त्याच्यात क्वाड्रंट करायचेत आणि असेच तुम्हाला 2 क्वाड्रंट्स त्याच्यामध्ये घ्यायचंय. आता ही प्रोसिजर कुठपर्यंत करायची, किती वेळा रिपीट करायची, जोपर्यंत आपल्याला 1 किलो पर्यंतची माती आपल्याला भेटत नाही तोपर्यंत, 1 ते 1.5 किलो पर्यंतची माती आपल्याला जोपर्यंत भेटत नाही तोवर आपल्याला हे क्वाड्रंट्स करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, सायंटिफिकली ही माती कलेक्ट करायचंय. आता याच्यामध्ये मला एक विचारायचं आहे, की आपण हे वेगवेगळे खड्डे का घेतलेले आहेत आणि वेगवेगळ्या खड्ड्यातून वेगवेगळ्या नॉचेसचे आणि वेगवेगळ्या अंतराची आपण काय केलेली आहे, माती घेतलेली आहे. आणि ही जी 1 किलोची 1 ते 1.5 किलोची जी माती आहे ती तुमच्या 1 ते 1.5 एकराची काय आहे, रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहे. जी की 1 ते 1.5 एकर मध्ये तुमचं सॉइल स्टेटस काय आहे किंवा न्यूट्रन स्टेटस काय आहे हे दर्शवण्याचं काम कोण करत असतं, ही माती करत असते. आणि त्या मातीला आपण काय म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह सॉइल सॅम्पल. ओके. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, सॉइल सॅम्पल कलेक्ट करायचं आहे. आता हे झालं कलेक्ट करून झाल्याचं काम. ज्या वेळेस तुम्हाला ही माती अनालायसिस साठी पाठवायची असते, त्यावेळेस तुमचं कर्तव्य एवढं असतं की ती माती तुम्हाला सावलीमध्ये वाळवून द्यायची. आता सावलीमध्ये का वाळवायची? Why to dry the soil under shadow? Why not in sunlight? Hello? Why this sample is yes? मायक्रोऑर्गॅनिझम डेड होणे म्हणून. मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यातले डेड होऊ नयेत. बट आपण त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमचा काउंट पण घेत नाही. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये जे मॉइश्चर कंटेंट आहे आपल्याला जो आहे तो काढायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बायोलॉजिकल जो फॅक्टर आहे तो सुद्धा सगळ्यात महत्वाचा आहे. ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टिकवून ठेवायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला ही माती सावलीत वाळवणं गरजेचं आहे. तर बऱ्यापैकी ही माती जेव्हा सावलीत वाळवतो त्याच्यानंतर ती माती आपण काय करतो, लॅबमध्ये घेऊन जातो. तर लॅबमध्ये तुम्ही जेव्हा माती देता, ठीक आहे, त्यावेळेस त्याच्यावरती काही माहिती असणं गरजेचं आहे. आता माहिती त्याच्यामध्ये काय काय असते, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सर्वे नंबर, जो गट नंबर ज्याला आपण म्हणतो, तो नंबर त्याच्यावरती असणं गरजेचं आहे. शेतकऱ्याचं नाव पहिला, त्याच्यानंतर त्या शेताचा गट नंबर म्हणजे सर्वे नंबर काय आहे तो, त्याच्यानंतर माती जो कलर आहे तो सगळ्यात आता तर दिसतोयच, पण जो तुम्हाला दिसतो तो कलर त्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्याच्यामध्ये मागचं पीक कोणतं होतं, त्या शेतामध्ये मागचं पीक कोणतं होतं. ओके. आणि त्याच्यामध्ये पुढचं पीक कोणतं घेणार आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काय माहिती त्याच्यामध्ये द्यायची आपल्याला, तर अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये लिहायचं आहे. सगळ्यात महत्वाचा ऍड्रेस त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. आणि बऱ्यापैकी जर ती माती म्हणजे त्या मातीवरती काय आहे, सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये त्या मातीमध्ये काय आहे म्हणजे काय की त्याच्यावरती शेडनेट आहे किंवा पॉली हाऊस आहे. ओके. ही माती कशा जवळ आहे, त्याच्या जवळ काय आहे, किंवा
फार्म आहे का, सॉरी त्याला काय म्हणतो आपण, शेततळ आहे का, किंवा त्याच्या आजूबाजूला काही अडथळे आहेत का, ओके, हे सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे. अशा पद्धतीनं आपण काय करतो, सॉइल सॅम्पल कलेक्ट करतो आणि त्या सॉइल सॅम्पलच्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो, हे डिटेल्स त्याच्यामध्ये टाकले जातात. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचे, सॉइल सॅम्पल कलेक्ट करायचे आहेत. ओके, बॅक्टेरियल काउंट साठी आपल्याला काय करावं लागतं, जे माती आहे ती आपल्याला सावलीमध्ये वाळवणं अतिशय गरजेची असते. तर अशा पद्धतीनं हा सॉइल सॅम्पलचा जो प्रॅक्टिकल आहे ते आपण काय केलेला आहे, तोंडी बघितलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही सॉइल अनालिसिस केलेली असेल तर त्याच्यामध्ये जो तुम्हाला रिपोर्ट येतो, ओके, त्या रिपोर्ट मध्ये काय असतं, एक महत्वाचं त्याच्यामध्ये पीएच सगळ्यात महत्वाचा असतो. पीएच म्हणजे मातीचा सामू, जो की पीएच स्केल काय दर्शवतो की जर पीएच आपला 6.5 ते 7.5च्या दरम्यान जर असेल तर आपली माती ही खरंच काय आहे, फर्टाईल आहे, हे एक त्याच्यातून आपण सांगू शकतो. बट फर्टाईल जरी असली तर त्याच्यामध्ये कुठले न्यूट्रिएंट उपलब्ध आहेत हे NPK अनालाइज केल्याशिवाय किंवा ऑर्गॅनिक मॅटर कंटेंट जो आहे तो काढण्यासाठी त्याच्यावरूनच आपल्याला समजतं की आपल्या मातीचं जे ऑर्गॅनिक कंटेंट जो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे, तो कितपत आहे हे जाणून घेण्यासाठी, हे जर जाणून घेतलं तर नक्कीच आपल्याला काय होणार आहे, फर्टिलायझर डोसेस आपण किती वापरले पाहिजेत हे सुद्धा आपल्याला त्याच्यामधून कळून येणार आहे. ओके, आणखीन येस, तर अशा पद्धतीनं तुम्ही जर सॉइल सॅम्पलचा रिपोर्ट, आता जे कोणी मला सांगितलं की बाबा असा आम्ही रिपोर्ट बघितलेला आहे, तर अशा पद्धतीनं सॉइल सॅम्पल्स आपल्याला कलेक्ट करायचं आहे आणि त्याच्या सॉइल हेल्थ कार्ड वरती आपण ज्याला म्हणतो, सॉइल हेल्थ कार्ड वरती बऱ्यापैकी पीएच, EC, ऑर्गॅनिक मॅटर, NPK आणि मायक्रो न्यूट्रिएंट्सचा त्याच्यावरती आढावा असतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय केलेलं असतं, कोणतं पीक तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेलं असतं आणि जर ते पीक घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी रिकमेंडेशन सुद्धा दिलेले असतात. अशा पद्धतीनं सॉइल हेल्थ कार्ड जर कोणाला बघण्यात आलं तर ते तुम्ही बघू शकताय आणि जर नाहीच जर भेटलं तर ते मी नक्कीच तुम्हाला काय करणार आहे, एक्झामच्या आधी तुम्हाला दाखवण्यात येईलच की बाबा हे सॉइल हेल्थ कार्ड आहे. त्याच्यानंतर डोथ बॅग आहे, डोथ बॅग जी आहे ती पूर्ण कापडी पिशवी असते, त्या कापडी पिशवीमध्ये आपण काय करतो, सॅम्पल देत असतो. ठीक आहे, सो याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे की बाबा हे जरा थिओरटिकल भाग आहे, ऍक्च्युअली हा प्रॅक्टिकलचा भाग आहे, हा प्रॅक्टिकली म्हणजे आपण शेतामध्ये जाऊन तुम्ही ही सॅम्पल कलेक्ट केली असते जर आज तुम्ही काय असता इथं प्रेझेंट असता, म्हणजे कॉलेजमध्ये प्रेझेंट असता तर कोणाला काही समजलं नाहीये किंवा कोणाला काही रिपीट करायचं आहे तर तेही मी परत एकदा रिपीट करू शकते. हॅलो मॅम, हा, येस, आपण जे सॉइल सॅम्पल घेणार आहे ते कितीच्या टायमिंग मध्ये घ्यायचंय? टायमिंग तसं बघायला गेलं तर नॉर्मली आपण सकाळ ते संध्याकाळच्या म्हणजे 5च्या दरम्यान आपण हे टायमिंग घेऊ शकतो आणि तसं काही विषय नाही की बाबा रात्री सॅम्पल घेतलं तरी चालतं, काही विषय नाही, कारण का त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, तुम्ही कधीही ते घेऊ शकता. पण बघायला गेलं तर हे 5-6च्या दरम्यानपर्यंत तुम्ही घेऊ शकता कधीही. नका हे फवारणीच्या आधी सगळ्यात महत्वाचं मुद्दे ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे.
तर जेव्हा माती चा नमुना आपण घेणार आहे, जेव्हा सॉइल सॅम्पल आपण करणार आहे, त्याच्यामध्ये जर प्लोईंग केलं असेल तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण सॉइल फर्टिलायझर म्हणजे सॉइल फर्टिगेशन जर त्याच्यामध्ये केलं असतील, म्हणजे सॉइल फर्टिलायझर्स म्हणजे ज्याच्यामध्ये सपोज इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड जर वापरला असेल, तर तुम्हाला 3 ते 6 महिने ती सॉइल तुम्हाला अनालायसिस करण्यासाठी वापरता येणार नाही. ठीक आहे, म्हणजेच काय, कोणतंही फर्टिलायझर त्याच्यामध्ये अप्लाय केलं नसलं पाहिजे. मग FYM जर त्याच्यामध्ये अप्लाय केला असेल तरी सुद्धा तुम्हाला ते सॅम्पल 6 महिने घेता येणार नाही. ही काळजी घेणं गरजेची आहे. त्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर म्हणजे एक पहिलं पाऊस होतो, ओके, म्हणजे काय, थोडासा वापसा कंडिशन येतो आणि वापसा कंडिशन आल्यानंतर आपण काय करतो, लगेच त्याच्यामध्ये कोणतं म्हणजे जे पीक घेणार आहे त्या पिकानुसार आपण त्याच्यामध्ये मशागती करायला सुरुवात करतो. पण त्याच्यामध्ये आपण त्याच्या आधी जर सॉइल सॅम्पल घेतलं तर आपल्याला व्यवस्थित त्याचा उपलब्धता जाणून येणार आहे. फक्त काय की त्याच्यामध्ये फर्टिलायझर कोणतंही अप्लाय करता कामा नाही. जर फर्टिलायझर अप्लाय केला असेल तर तुम्ही ते 6 महिन्यानंतर त्याच्यातली माती देऊ शकता. सपोज त्या शेतामध्ये जर एखादं पीक उभारलेलं असेल, उभारलेल्या पिकामधनं आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याची बाग असेल, हॉर्टिकल्चरल क्रॉप असेल, तर त्या क्रॉप मधून जर आपल्याला सॅम्पल घ्यायचे असतील तर त्या क्रॉप ज्याच्यावर उभारलेल्या आहेत त्या क्रॉपची जागा सोडून त्या मधातली माती आपण घेऊ शकतो. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल द्राक्षाची बाग असेल, चिक्कूची बाग असेल किंवा बोरीची बाग असेल, बऱ्यापैकी सीताफळी, काहींची सीताफळांची बाग आहे. जर द्राक्षांची बाग असेल तर ते मधला जो पट्टा रिकामा आहे शेडच्या मधला, म्हणजे दोन सरींमधला जो पट्टा राहतो त्या पट्ट्यामधली माती आपण झिगझॅग मॅनर्सनी घेऊ शकतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा फर्टिलायझर अप्लाय करता कामा नाही किंवा कुठलंही इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड फवारलेलं नसावं, ही सगळ्यात महत्वाची अट असणार आहे. त्याच्यानंतर जर एखादा हे काय बरं, हॉर्टिकल्चरल क्रॉप मधून जर आपल्याला कुठलं सॅम्पल घ्यायचं असेल, मग त्याच्यामध्ये आंब्याची बाग असेल, बोरीची बाग असेल, तर ह्या बागेच्या मधात म्हणजे 2 झाडांच्या मधल्या जे स्पेसिंग आहे त्या स्पेसिंग मधून आपण काय करू शकतो, माती घेऊ शकतो आणि असे वेगवेगळे स्पॉट्स आपण कलेक्ट करून त्याच्यातून माती आपण सॅम्पलिंग साठी देऊ शकतो. ठीक आहे. आणखीन याच्यामध्ये झाडाखालची माती आपण घ्यायची नाही, ती टाळायची आहे. किंवा एखादा अडथळा असेल, पोल असेल, त्या पोलाची माती म्हणा, बांधाची माती म्हणा, ती आपल्याला घेऊन चालणार नाही. ठीक आहे. ओके, आणखी कोणाला काही विचारायचंय? येस, आणखीन कोणाला काही विचारायचं? इरिगेशन जर बघायला गेलं तर मी आधीच सांगितलंय, वाफसा कंडिशन आल्यानंतर बेल अँड बेस्ट, पण फक्त तुम्ही त्याला FYM दिलेलं किंवा मिसळलेलं नसावं, त्यावेळेस तुम्ही त्याच्यातून सॉइल सॅम्पल कलेक्ट करू शकता. ठीक आहे. इरिगेशन जर दिला असेल तर इरिगेशन ओली माती, तर चिखलासारखी माती तर आपण घेऊ शकत नाही. मग तो वाफसा कंडिशन येईपर्यंत आपल्याला थांबावं लागणार आहे. ठीक आहे. येस, कोणाला काही अडचण? येस, याच्यामध्ये कोणाला काही कळालं नाहीये? ओके. शुड आय स्टॉप नाउ? याच्या व्यतिरिक्त कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. येस बाबा, ही स्टेप आपण का करतो हे जर समजलं नसेल तुम्ही हेही विचारू शकता. ही स्टेप आपण का केली हेही विचारू शकता. कोणाला काही अडचण असेल तर बोलायचंय, अदरवाइज आय विल स्टॉप आवर लेक्चर. असं गृहीत धरण्यात येईल की तुम्हाला हा टॉपिक समजलेला आहे. ओके,
So I will stop here. ओके. सो सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करायचेत. सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करायचेत. सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करायचेत. सगळ्यांना समजला हा हे प्रॅक्टिकल. जर आता तर खरं योग्य टायमिंग आहे. कोणाला जर सॉइल सॅम्पलिंग साठी काढायचं असेल, द्यायचं असेल तर तुम्ही नक्की सॉइल सॅम्पल अशा पद्धतीने कलेक्ट करू